मिरजेत मद्यधुंद सुमो चालकाचा थरार. महापालिका कारंजासह वाहनांना दिली जोरदार धडक. मोठा अनर्थ टळला. अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मिरज शहरातील 100 फुटी रस्ता परिसरात आज दुपारी एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून मोठा अपघात घडवून आणला. या अपघातात महापालिकेचे कारंजे रस्त्यावरील विजेचा खांब आणि एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने एक मोठी जीवितहानी आणि अनर्थ टळला. हा सर्व थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चालक शुभम राजेंद्र गायकवाड, वय वर्ष 28, राहणार सांगली, हा दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद होता. तो आपल्या ताब्यातील सुमो वाहन घेऊन ईदगाह रस्त्यानं भारतनगर 100 फुटी रोड ते बेथेस्दा या मार्गाने अतिवेगाने जात होता. मद्याच्या नशेत असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव सुमोने 100 फुटी रोडवरील डिवायडरमधील इलेक्ट्रिक पोल महापालिकेचे कारंजे रस्त्याकडेला उभा असलेल्या एका चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये महापालिकेच्या मालमत्तेचे आणि चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीनं धाव घेत मद्यधुंद चालक शुभम गायकवाड याला जागेवरच पकडले. नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन तात्काळ पोलिसांच्या हवाली केले. हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. 100 फुटी रोड हा नेहमीच वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. मात्र सुदैवाने अपघाताच्या वेळी तिथे गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.